आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय भूगोलातील दृष्टिकोन किंवा अभ्यास पद्धती यांचा आढावा घेणार आहोत. तर सुरुवातीला कोणत्याही विषयाच्या अध्यापनात सुसूत्रता आणण्यासाठी त्यात काही दृष्टिकोन असतात आणि या दृष्टिकोनांनाच अभ्यास पद्धती असे म्हणतात. तर या कुठल्या कुठल्या अभ्यास पद्धती आहेत, तर या अभ्यास पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत. तर राजकीय भूगोलाच्या अभ्यासामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन जोडलेले आहेत. त्यानंतर हार्टशॉन हे जे शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांनी राजकीय भूगोलाचे सत्ता पृथक्करण या दृष्टिकोनातून अभ्यास कसा करायचा, त्यानंतर ऐतिहासिक दृष्टिकोन, स्वरूपशास्त्र, कार्यात्मक दृष्टिकोन या प्रकारचे 4 दृष्टिकोन हे मांडलेले आहेत. तर काही तज्ज्ञ यांनी या 4 दृष्टिकोनांच्या जोडीलाच वर्तनात्मक आणि रचनात्मक असे आणखीन 2 दृष्टिकोन हे सांगितलेले आहेत. म्हणजेच यात एकूण 6 दृष्टिकोन किंवा अभ्यास पद्धती आहेत. आता पहिला यातला दृष्टिकोन आहे सत्ता पृथक्करण दृष्टिकोन किंवा अभ्यास पद्धती. आता राजकीय भूगोलात सत्ताविषयक किंवा शक्ती पृथक्करण दृष्टिकोनाचा उपयोग हा सामान्यतः बिगर भूगोलशास्त्रज्ञ करतात. मग भूगोलात सत्ताविषयक दृष्टिकोनाचा संबंध येत नाही, मात्र राजकीय विभाग राजकीय सत्तेच्या अनुरोधानं स्पष्ट केले जातात आणि म्हणूनच राजकीय भूगोलात हा दृष्टिकोन आलेला आहे. मग या अनुषंगानं राष्ट्रीय शक्ती ह्या 5 भागांमध्ये विभागली जाते. यामध्ये भौगोलिक, आर्थिक, राजकीय, समाजशास्त्रीय आणि लष्करी शक्ती या सगळ्या शक्ती अंतर्भूत आहेत. राज्य किंवा राज्यसंस्था किंवा देश हा एक शक्ती असलेला घटक समजला जातो आणि यानुसार परस्पर संबंधांचे अध्ययन हे सत्ताविषयक दृष्टिकोनात होते. त्यानंतर दुसरी अभ्यास पद्धती किंवा दृष्टिकोन आहे ऐतिहासिक दृष्टिकोन. भूतकालीन चांगल्या गोष्टी आणि वर्तमान समस्या समजून घेण्यासाठी ऐतिहासिक राजकीय भूगोल प्राचीन काळातील बाबींवर प्रकाश टाकतो. मग व्हिटलसी हे जे शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांनी द अर्थ अँड स्टेट या ग्रंथात फ्रेंच नॅशनल स्टेटच्या संदर्भात केलेलं विवेचन हे प्राचीन गोष्टीकडं लक्ष वेधणार आहे. व्हिटलसी हे फ्रान्स या देशाची राजकीय प्रगती कशी झाली या दृष्टिकोनातून त्याकडे पाहतात आणि या संदर्भात राज्याच्या प्रगतीचा क्रम प्राकृतिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाहिला पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्यानंतर पुढचा आहे दृष्टिकोन स्वरूपशास्त्रीय दृष्टिकोन किंवा पद्धती अभ्यास पद्धती. आता या दृष्टिकोनान्वये राजकीय विभागांचा अभ्यास, त्यांचं प्रारूप आणि रचना या 2 वैशिष्ट्यांच्या अनुषंगानं होतं. त्यानंतर प्रारूप हे देश, राज्य किंवा प्रशासकीय विभागांची मांडणी दर्शवतं, जे स्थान, आकार आणि आकृती या 3 गोष्टींच्या संदर्भात असतं. तर रचना हा जर घटक घेतला तर यामध्ये लोकसंख्या, आर्थिक विभाग, राजधान्यांची ठिकाणे, सीमा, अविकसित अथवा वादग्रस्त भागाच्या राजकीय घटकांसंबंधीचे वैशिष्ट्ये या सगळ्यांचा अभ्यास हा या रचनेमध्ये केला जातो. याचं उदाहरण घ्यायचं तर इटली या देशाचं प्रारूप हे त्या देशाच्या स्थानानं समजतं. मग भूमध्य समुद्राच्या समीपतेमुळं इटलीचं स्थान हे विशेष महत्त्वाचं आहे आणि इटलीची भूराजकीय रचना त्यांची लोकसंख्या व आर्थिक गाभा क्षेत्र, राजधानी आणि सरहद्द या सगळ्यावरून स्पष्ट होते. त्यानंतर अशा पद्धतीनं राजकीय भूगोलाच्या स्वरूपीय दृष्टिकोनाच्या अभ्यासात राज्याच्या सीमा असतील, सरहद्दी, त्यानंतर सीमा प्रदेश, राज्याचे स्थान, विस्तार, राजधान्या, लोकसंख्या, त्यानंतर आर्थिक गाभा क्षेत्र या सगळ्या गोष्टी येतात. त्यानंतर पुढचा दृष्टिकोन आहे कार्यात्मक दृष्टिकोन किंवा कार्यात्मक अभ्यास पद्धती. आता कार्यात्मक दृष्टिकोनाची संकल्पना ही हार्टशॉन या तज्ज्ञानं मांडली आणि हा दृष्टिकोन क्षेत्राच्या राजकीय घटकांशी संबंधित आहे. मग प्रत्येक राजकीय भाग हा संघटनेच्या उपभागांमध्ये विभागला जातो आणि या प्रत्येक भागाचे शासकीय कार्य असते. या उपभागांचे इतर भागांशी किंवा बाहेरच्या भागांपेक्षा देशांशी अधिक मजबूत असे शासकीय संबंध हवेत. त्यानंतर राज्याचं कार्य हे योग्य तऱ्हेनं चालण्यासाठी उपभागांमध्ये ऐक्य पाहिजे.
एकसंघता किंवा सुसूत्रता, सफल क्षमता या राज्याच्या ऐक्यासाठी मूलभूत आणि आवश्यक अशा गोष्टी आहेत. तर अशा पद्धतीनं हे जे घटक आहेत तर आर्थिक आणि राजकीय डावपेच आणि इतर राज्यांशी असलेले राजकीय संबंध या सगळ्या घटकांवरती कार्यात्मक दृष्टिकोन हा अवलंबून आहे आणि या दृष्टीनं राज्याचं हे कार्य महत्त्वाचं असतं. त्यानंतर पुढचं आहे वर्तनात्मक दृष्टिकोन. आता वर्तनात्मक राजकीय भूगोल हे स्वतंत्ररित्या भिन्न असलेल्या राज्यांच्या वर्तन क्रियेच्या अभ्यासाशी संबंधित आहे. मग कॅस्परेन आणि मिंगी हे जे शास्त्रज्ञ आहेत तर यांनी क्षेत्रीय वर्तन आणि त्याचं क्षेत्रीय स्वरूप यासंबंधी एक विधान केलेलं आहे. त्यांचं असं विधान आहे किंवा ते असं म्हणतात की एका राज्याचं वर्तन हे दुसऱ्याशी सलोख्याचं असतं तर दुसऱ्याचं वर्तन राज्य बळकावण्याचं असतं. म्हणून पहिल्याला बचावाचे वर्तन करावे लागते. जसे भारताचे वर्तन पाकिस्तान व चीन या 2 देशांविषयी स्नेहाचं आहे, मात्र दोघांचे भारताविषयीचे वर्तन हे आक्रमकतेचं आहे. मग राज्याची वर्तनात्मक पद्धती अनुभव आणि प्रयोगावर आधारित असते असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. त्यानंतर राजकीय भूगोलातील वर्तनात्मक दृष्टिकोन कायदेमंडळाच्या मतदान प्रक्रियेच्या क्षेत्रीय वर्तनाशी देखील संबंधित आहेत आणि यात प्रत्येक मतदारसंघाचं स्थान असेल, तेथील उमेदवार, मतदार, त्यानंतर मतदान प्रक्रियेशी संबंधित कर्मचारी वर्ग आणि एकूण मतदान प्रक्रियेचा समावेश होतो. त्यानंतर यामध्ये पूर्वीची उमेदवारांच्या पेट्यांमध्ये चिठ्ठ्या टाकण्याची जी पद्धत होती, त्यानंतर नंतर आलेली उमेदवाराच्या चिन्हांवरती शिक्के मारण्याची पद्धत आणि आता आलेली बटन दाखवण्याची इलेक्ट्रॉनिक पद्धत यांचा देखील समावेश आहे आणि या सर्व क्रिया म्हणजेच एक प्रकारे वर्तन आहे ज्यांचा अभ्यास हा राजकीय भूगोलामध्ये केला जातो किंवा होतो. त्यानंतर पुढची अभ्यास पद्धती किंवा पुढचा दृष्टिकोन आहे रचनात्मक दृष्टिकोन किंवा ज्याला सिस्टमॅटिक ॲप्रोच असं म्हणतात. राजकीय भूगोलात रचनात्मक दृष्टिकोन सामान्य सैद्धांतिक रचनेतून आलेला आहे. सामान्य रचना सिद्धांत हा एकमेकांशी संबंधित असलेल्या गोष्टींवरती प्रकाश टाकतो. यामध्ये विषयाच्या आराखड्याच्या ऐक्यावर भर दिला जातो. त्यानंतर राजकीय प्रक्रिया ह्या भौगोलिक क्षेत्रांतर्गत असतात. भौगोलिक स्थितीचा तेथील राजकीय प्रक्रियेवर प्रभाव पडतो आणि त्या संदर्भातून भूराज्यशास्त्र पद्धती पुढे आली. त्यानंतर राजकीय घडामोडी आणि सामाजिक रचना हे जागा, क्षेत्र आणि भूचित्र या भौगोलिक क्षेत्राचे घटक आहेत आणि या भौगोलिक क्षेत्राच्या राजकीय क्रियेतून विविध संघटना निर्माण होतात ज्या रचनाबद्ध असतात. जसं भारतात 55 राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद आणि शासकीय प्रशासनात तालुका, जिल्हा, आयुक्त विभाग, राज्य आणि देश असा चढता स्तर असतो. अशी रचना असते आणि यांचा राजकीय भूगोलात रचनात्मक दृष्टीनं अभ्यास होतो. तर या झाल्या सगळ्या राजकीय भूगोलाच्या अभ्यास पद्धती किंवा दृष्टिकोन.